नमस्कार, वेलकम बॅक. मिशन ऑक्सिजनच्या पुढल्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. मी आतापर्यंत बरेच व्हिडिओ मिशन ऑक्सिजनचे पोस्ट केलेले आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये मी वात, पित्त आणि कफ या 3 गोष्टींबद्दल बोलणार आहे. कारण मला बऱ्याच लोकांच्या इन्क्वायरी झालेल्या आहेत की वात, पित्त आणि कफ ह्या 3 गोष्टींवर आपला पूर्ण आयुर्वेद जो आहे तो त्याच्यावर पूर्णपणे आधारभूत आहे. आणि अनाबॉलिझम, मेटाबॉलिझम, केटॅबॉलिझम, थोडक्यात वात, पित्त, कफ म्हणजे प्रिसाइजली जर का म्हणायचं झालं तर वात इज कॅटॅबॉलिझम, पित्त इज मेटाबॉलिझम आणि कफ इज अनाबॉलिझम. ओके, तर आता हे त्रिदोष याला म्हटलं जातं. तर मिशन ऑक्सिजन योगा जो आहे हा त्रिदोष जो आहे म्हणजे वात, पित्त आणि कफ याचा एक बॅलन्स तुमच्या शरीरामध्ये जर का साधला गेला तर तुमचं शरीर हे पूर्णपणे निरोगी राहतं आणि पूर्णपणे कुठलाही तुम्हाला कसलाही त्रास होत नाही बेसिकली. तर आता ह्याचा बॅलन्स सांभाळणं म्हणजे हा त्रिदोष याला आपण म्हणतो, वात, पित्त, कफ. कुठलाही एक जर का ह्यातला प्रकार जास्त झाला तर तुमच्यामध्ये काही बॉडीमध्ये इरेग्युलरिटीजला सुरुवात होते किंवा काही हेल्थ इश्यूज तुम्हाला येऊ शकतात. तर मिशन ऑक्सिजन योगा जो आहे तो हा त्रिदोष जो आहे, हा त्रिदोष म्हणजे ह्याचा बॅलन्स वात, पित्त आणि कफ हे पूर्णपणे निघून जाणं इज इम्पॉसिबल आउट ऑफ युअर बॉडी. पण ह्याचा बॅलन्स जर का समन्वय साधला गेला थोडक्यात प्रॉपर, तर तुमचं शरीर पूर्णपणे निरोगी राहतं. तर हा समन्वय साधण्याचं काम मिशन ऑक्सिजन योगा करतं. त्याला मेन कारण मी पहिल्यापासून सांगत आलेलो आहे की तुमच्या शरीराला ऑक्सिजनचा पुरवठा प्रॉपर जर का तुम्ही केला, थोडक्यात जर का झाला, तर हा जो बॅलन्स जो आहे वात, पित्त आणि कफ हा तुमच्या बॉडीच्या कॉन्स्टिट्यूशन प्रमाणे ऑटोमॅटिकली तो बॅलन्स तुमचा साधला जातो. इज एनी इम्बॅलन्स इन दिस, दॅट इज ऑटोमॅटिकली फाईन ट्यून इन सिम्पल वर्ड्स. तो ऑटोमॅटिकली साधला जातो आणि त्यामुळे तुमची शरीराला हेल्थ इश्यू पासून, कुठल्याही हेल्थ डिसऑर्डर्स म्हणा किंवा हेल्थ प्रॉब्लेम्स पासून संरक्षण मिळतं. हे बेसिकली मला आज हे सांगायचं आहे. सेकंडली, स्त्रियांमध्ये हार्मोनल इम्बॅलन्स हा पण एक खूप मोठा प्रकार आहे आणि बऱ्याच स्त्रियांना याचा अनुभव आलेला आहे आणि त्याच्यामुळे बरेचसे प्रॉब्लेम्स होतात. एव्हरीवन नोज अबाउट इट. स्त्री वर्गाला हे पूर्णपणे माहिती आहे की हार्मोनल इम्बॅलन्स हा प्रकार काय आहे. तर ह्या एक्सरसाइजनी तुमचा हार्मोनल इम्बॅलन्स सुद्धा ऑटोमॅटिकली फाईन ट्यून केला जातो. कुठलाही हार्मोन जर का एखादा हार्मोनल इम्बॅलन्स जर का झाला किंवा कुठल्याही हार्मोनचं प्रमाण वाढलं की काय प्रॉब्लेम्स होतात ते एव्हरीवन नोज अबाउट इट. त्यामुळे त्याचा बॅलन्स ही साधणं फार जरुरीचं असतं. तर ह्या योगामुळे तो बॅलन्स ही ऑटोमॅटिक साधला जातो. तुम्हाला ते बघायला लागणार नाही की कुठला हार्मोनल इम्बॅलन्स आहे, कुठला हार्मोन जास्त वाढलेले आहेत, कुठले कमी आहेत. ऑटोमॅटिकली ते फाईन ट्यून तुमच्या बॉडीच्या कॉन्स्टिट्यूशन प्रमाणे केले जातात. हे एक, दिस इज द ब्युटी ऑफ दिस एक्सरसाइज. तुम्हाला काही बघायला लागत नाही. फक्त हा एक्सरसाइज तुम्ही केला तर ते ऑटोमॅटिकली साधलं जातं सगळं. आणि त्याला मेन कारण म्हणजे पहिल्यापासून मी सांगतोय, माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगतोय की तुमचं शरीर जे बिलियन्स ऑफ सेल्सनी बनलेलं आहे, त्या सेल्सचं जे फंक्शनिंग आहे ते का रेग्युलर डिसिप्लिन मॅनरमध्ये चालू असतं. प्रत्येक सेलला जर का प्रॉपर ऑक्सिजनचा पुरवठा झाला तर तुमच्या सेलचं फंक्शनिंग आहे हे प्रॉपर होतं. म्हणजे सेलची व्युत्पत्ती होणं, ती सेल ऍक्टिव्ह होणं आणि त्याच्यानंतर ती सेल फेज आउट होणं आणि रिजनरेशन ऑफ न्यू सेल्स, ही जी प्रोसेस आहे ही प्रोसेस कुठेही डिस्टर्ब झाली की तुम्हाला हेल्थ इश्यूज व्हायला सुरुवात होते. तर ही प्रोसेस कधीही डिस्टर्ब होणार नाही याची खात्री तुम्हाला हा एक्सरसाइज देतो. आणि हा एक्सरसाइज मी पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे हा पूर्णपणे श्वासावर आधारित आहे. याच्यामध्ये कुठेही बॉडीचं बेंडिंग किंवा स्ट्रेचिंग, रिगरस बेंडिंग किंवा स्ट्रेचिंग तर अजिबात नाहीये. मायनर बेंडिंग स्ट्रेचिंग आहे, ते सुद्धा जर का वयापरत्वे जर का एजेड लोकांना करता येत नसेल तर ते सुद्धा ओमिट करता येतं. त्याची सुद्धा काही जरूर नाहीये. फक्त एज ग्रुप कुठला असेल त्याप्रमाणे मी त्या लोकांना ते शिकवतो. म्हणजे जर का यंग एज असेल, यंग एजची मुलं असतील तर त्या लोकांकरता वेगळे व्यायाम आहेत, मिडल एज करता वेगळे आहेत, ओल्ड एज करता वेगळे आहेत आणि व्हेरी ओल्ड एज म्हणजे दोज हु आर अबाउट
बियॉन्ड 70-75 त्यांच्याकरता सुद्धा वेगवेगळे माझ्याकडे ब्रीदिंगचे पॅटर्न्स आहेत. तुम्हाला कुठलाही हेल्थ इश्यू हा जो होतो त्याचं मेन कारण म्हणजे हा त्रिदोष जो आहे, म्हणजे वात, पित्त आणि कफ ह्याचा इम्बॅलन्स, हार्मोनल इम्बॅलन्स आणि तुमच्या बॉडीची इम्युनिटी लेवल ह्या फार इम्पॉर्टंट असतात. तशी ऑटोमॅटिकली साधली जाते. तशीच वेगस नर्व हा एक प्रकार आहे, वेगस नर्व. ती वेगस नर्व इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर त्या वेगस नर्वचं हेल्थ बूस्ट करण्याचं काम हा एक्सरसाइज करतो. हे परत मला एकदा सांगायचं. वेगस नर्व म्हणजे काय, तुम्ही गुगलवर जाऊन जर का तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला वेगस नर्व ही किती इम्पॉर्टंट आहे हे कळेल. मी डिटेलिंग मध्ये सांगत नाही, कारण आज मोबाईल इज हँडी फॉर एव्हरीवन आणि तुम्ही गुगलला जाऊन सर्च करू शकता वेगस नर्व, व्हॉट इज वेगस नर्व अँड व्हॉट इज द फंक्शनिंग ऑफ वेगस नर्व अँड वाय द हेल्थ ऑफ वेगस नर्व इज इम्पॉर्टंट इन युअर बॉडी. इफ द वेगस नर्व इज स्ट्रॉंग, it functions well, then you almost minimize all the health issues. तर हे लक्षात ठेवा. आणि आधी सांगितल्याप्रमाणे माझे व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉरवर्ड करा. आणि तुम्हाला कुठलीही शंका असेल, कुठलाही काही प्रॉब्लेम असेल, एनी टाइम तुम्ही मला कधीही कॉन्टॅक्ट करू शकता. माझे फोन नंबर्स मी माझ्या फेसबुकच्या आणि इन्स्टाच्या पेजवर देतच असतो. प्लस दोन्ही नंबर्स माझे व्हॉट्सअपला ऍक्टिव्ह आहेत. कॉल तुम्ही जर का केलात, मी कॉल घेऊ शकलो नाही तर मला फक्त बेसिकली मी सगळ्या लोकांना तेच सांगतो की मला मेसेज करा. मेसेज केल्यानंतर मेसेजवर मी तुम्हाला कॉल बॅक करीन किंवा मी तुम्हाला रिस्पॉन्ड करीन तुमच्या काही शंका असतील तर. या सगळ्या मिशन ऑक्सिजन एक्सरसाइजचे वेगवेगळे पॅटर्न्स माझ्याकडे आहेत. ॲज पर द एज ग्रुप्स मी ते शिकवतो, मी त्याचे वर्कशॉप्स घेतो. आणि तुम्हाला जर का त्याच्यामध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही मला कधीही कॉन्टॅक्ट करू शकता. ही जी वर्कशॉप्स आहेत हे ऍक्च्युली हे वन टाइम वर्कशॉप आहे. मी आज परत सांगतो, हे वन टाइम वर्कशॉप आहे. एका वर्कशॉपमध्ये मी हे पॅटर्न शिकवतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्याचा रिकॅप तुम्हाला शूट करायचा असतो आणि देन यू हॅव टू स्टार्ट प्रॅक्टिसिंग. वर्कशॉपचं ड्युरेशन इज क्वाईट बिग बिकॉज इट इज अ वन टाइम वर्कशॉप. पण तुम्ही रोज जेव्हा हा एक्सरसाइज करता तेव्हा इट्स अ मॅटर ऑफ ओनली 25 to 30 मिनिट्स. पूर्णपणे ब्रिदिंगवर आधारित आहे. यंग एज असेल जर का तर त्यांच्याकरता काही स्ट्रेचिंगचेही प्रकार मी शिकवतो बॉडी स्लिम राहण्याकरता. हल्ली बऱ्याच लोकांना ऍसिड रिफ्लक्सचा वगैरे प्रॉब्लेम आहे ॲट अ व्हेरी यंग एज. तर त्या लोकांकरता सुद्धा माझ्याकडे वेगळे काही पॅटर्न्स आहेत, पर्टिक्युलरली टार्गेटिंग फॉर यंग अँड मिडल एज पीपल बिकॉज दे आर हॅव्हिंग लॉट ऑफ प्रॉब्लेम बिकॉज ऑफ ऍसिड रिफ्लक्स किंवा ऍसिडिटीचे इश्यूज, IBSचा प्रॉब्लेम आहे. ह्याच्याकरता सुद्धा माझ्याकडे वेगवेगळ्या टाईपचे बरेच पॅटर्न्स आहेत. ते पॅटर्न्स मी तुमच्या रिक्वायरमेंट प्रमाणे, तुम्हाला काही स्पेसिफिक हेल्थ इश्यू असेल तर त्याच्याकरता मी पॅटर्न शिकवतो. प्लस माझ्याकडे जनरलाइज काही पॅटर्न केलेले आहेत, 12 ते 13 पॅटर्न्स. ते पॅटर्न्स मी तुम्हाला शिकवतो आणि माझ्या वर्कशॉपमध्ये मी ते सगळं कव्हर करतो. सो थँक्स फॉर वॉचिंग. आणि माझे पुढले व्हिडिओज तुम्ही बघत चला. सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉरवर्ड करा. आणि जस्ट फॉर दॅट ओनली आय एम टेलिंग यू. तुम्हाला काही रिस्पॉन्स, काही शंका असतील तर मला विचारा. अगेन आय एम टेलिंग यू, आय एम ओपन फॉर दॅट. एनिथिंग यू कॅन आस्क मी. आणि दिस एक्सरसाइज, या एक्सरसाइजला मी आधी सांगितल्याप्रमाणे परत मी नमूद करतो, कुठलाही डाएट मी सांगत नाही, कसलाही डाएट नाही आहे. तुम्हाला काही हेल्थ इश्यू असतील तर आता तुम्ही काही मेडिसिन्स घेत असाल तर ती मेडिसिन्स ही मी तुम्हाला आता इमिजिएटली स्टॉप करा म्हणून सांगत नाही. वन्स यू स्टार्ट डुईंग दिस एक्सरसाइज, हे सगळे ब्रिदिंगचे पॅटर्न्स तुम्ही एकदा करायला सुरुवात केली की ऑटोमॅटिकली त्या मेडिसिन्सवरची डिपेंडन्सी तुमची ग्रॅज्युअली कमी होत जाईल. दॅट यू विल रिअलाइज युअरसेल्फ. ओके, थँक्स अगेन फॉर वॉचिंग. थँक यू. दिलीप केळकर.